नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MHT BEd CET संदर्भात प्रॉपर आणि मोफत कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं। आता आपल्या चॅनलवरती वेळेनुसार लेक्चर येणार आहे। तुम्हाला शेड्यूल देखील उद्या सकाळपासून मिळून जाणार आहे। दिवसाला प्रत्येक टॉपिकवरती 3 लेक्चर आणि त्याचबरोबर क्वेश्चन सराव तुम्हाला मिळणार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जनरल नॉलेज सामान्य ज्ञान याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर याचा आपण अभ्यास करणार आहोत। सगळ्याच इतिहासामध्ये लक्षात घ्या, प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल, तर संपूर्ण डिटेल माहिती करण्यापेक्षा अगदी शॉर्ट नोट्समध्ये तुमची स्टडी होऊन जाणार आहे। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्राचीन भारतामधील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर यामध्ये पहिली महत्त्वाची बाब आहे येशू ख्रिस्त जे आहेत तर यांच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची कालगणना आहे ती सुरू केली गेली। आणि याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ख्रिस्त जन्मापूर्वी घडलेल्या घटनांना, सर्व घटनांचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्व म्हणून गणला जातो। आणि इसवी सन लक्षात घ्या की येशू जे ख्रिस्त आहेत, येशू ख्रिस्त जे आहेत तर यांच्या जन्मानंतर इसवी सन असे लिहिले जाते। आणि लक्षात घ्या ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। येशू ख्रिस्त यांच्या जन्मापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांना इसवी सन पूर्व असं म्हणतात। आणि लक्षात घ्या इसवी सन नंतर म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर इसवी सन असे लिहिलं जातं। सध्या 2007 हे इसवी सन लक्षात घ्या चालू आहे। याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच प्राचीन अवशेषांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला पुरातत्व विद्या असे म्हणतात। महत्त्वाचा टॉपिक आहे पॉईंट देखील। प्राचीन अवशेषांचा जो अभ्यास केला जातो इतिहासामध्ये इतिहासकार करतात तर याला पुरातत्व विद्या असं म्हटलं जातं। याचबरोबर लक्षात घ्या महत्त्वाची बाब म्हणजेच कायमस्वरूपी महत्त्वाची गतकालीन साधने। गतकालीन म्हणजेच एखादा कालखंड होऊन गेला त्या कालखंडात उपलब्ध असणारी साधने म्हणजेच गतकालीन साधने जतन करणारी जी संस्था असते म्हणजेच तिला नाव दिलेलं आहे अभिलेखागार। तर हा इतिहासातला महत्त्वाचा प्रश्न आहे की गतकालीन साहित्य असेल, पुरातन साहित्य असेल ती जतन करून ठेवणारी संस्था अभिलेखागार म्हणून ओळखली जाते। भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार ही भारतातील पुराण वस्तूंचे जतन करणारी संस्था आहे। पुराण वस्तूंचे जतन करणारी जी संस्था आहे तिचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार संस्था। तर लक्षात घ्या ही जी PDF फाईल आहे ती देखील आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आणि क्वेश्चन सिरीज पहा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंकांचं समाधान होऊन जाणार आहे। याचबरोबर पुढे महत्त्वाची बाब आहे की जमिनीखाली जे गाडले गेलेले अवशेष आहेत तर हे बाहेर काढण्यासाठी विशिष्ट पद्धतीनेच खोदावी लागते आणि त्या खोदण्याच्या पद्धतीला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात। उत्खनन म्हणजेच खोदणे। तर विशिष्ट जी स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस वापरली जाते जमिनीखाली जे अवशेष असतील किंवा अनेक साहित्य किंवा साधने असतील ती शोधण्यासाठी जी उत्खनन पद्धती वापरली जाते याला इतिहासामध्ये पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात। तुम्हाला MCQ बेसवरती क्वेश्चन विचारला जाईल, याचा सराव तुम्हाला पुढे करायचाच आहे। याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की मानवी उत्क्रांती। लक्षात घ्या मानवाची उत्क्रांती म्हणजेच नवनवे बदल होणे याला उत्क्रांती असं म्हणतात। तर मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळास अश्मयुग असे म्हणतात। म्हणजेच लक्षात घ्या ज्यावेळी मनुष्य दगडाचा वापर हत्यारांसाठी करत होता, दगडांची विविध साधने वापरली जात होती त्यावेळेचा कालावधी अश्मयुग या नावाने ओळखला जातो। अश्मयुगाचे पुराण अश्मयुग आणि नवाश्मयुग अशा प्रकारचे 2 भाग पडतात। महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की मानव दगडी हत्यारे किंवा दगडाचाच आपल्या साधनांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी दगडांचे हत्यारे वगैरे वापरत होता, त्याला अश्मयुग असं म्हणतात। आणि याचे 2 भाग आहेत, एक पुराण अश्मयुग आणि नवा अश्मयुग। पुराण म्हणजेच ओबडधोबड असणारे अवजारे आणि त्यांच्यामध्ये बदल करून मानव पुन्हा टोकदार धारदार हत्यारे दगडांपासून बनवू लागला, तर याचा अवलंब नवाश्मयुग जे आहे या ठिकाणी मानव करू लागलेला आहे। याच्यानंतर याच काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची संस्कृती आहे, संस्कृतींचा कालावधी गणला गेला जातो, तर याच्यामध्ये सिंधू संस्कृती ही महत्त्वाची मानली जाते। 1921 साली पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले होते आणि हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखलं जातं। तर याच्यामध्ये पाहू शकता की ठिकाणं जे आहेत, शहरे आहेत यांची नावं येथे आहेत। मोहनजोदडो हे सिंध या ठिकाणी आहे। लक्षात घ्या लोथल गुजरातमध्ये आहे, कालीबंगन आहे ते राजस्थानमधले आहेत, त्यानंतर बनवाली हरियाणा या ठिकाणी आहे, हडप्पा पंजाबमध्ये आहे, सुरकोटडा
धोलविरा, रंगपूर, दायमाबाद ही सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहरे आहेत. तर ही शहरांची यादी देखील महत्त्वाची आहे की ऑप्शनमध्ये येऊ शकतं की पुढील पर्यायांपैकी सिंधू संस्कृतीमध्ये येणारे शहर किंवा न येणारे शहर ओळखा. त्यासाठी तुम्ही एकदा ही शहरे वाचून ठेवणे गरजेचे आहेत. याचबरोबर सिंधू संस्कृतीचे जे क्षेत्र होते ते त्रिकोणाकार होते. त्याचं जे एरिया होता तो त्रिकोणाच्या आकारानुसार होता. हा देखील महत्त्वाचा भाग आहे. सुनियोजित नगररचना, स्नानगृह, पक्क्या विटांचा उपयोग आणि पक्क्या नाल्या लक्षात घ्या, जी सांडपाणी असतील यांची व्यवस्था ही सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. तर ही देखील महत्त्वाची आहेत. तर यांच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट देखील आहे की ऋग्वेद हा आर्यांचा आद्य ग्रंथ मानला जातो. लक्षात घ्या की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ऋग्वेद हा कोणाचा ग्रंथ आहे. तर आर्यांचा हा आद्य ग्रंथ आहे. ऋग्वेदानंतर यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे रचले गेले. एकूण 4 वेद आहेत, तुम्हाला माहिती असले पाहिजेत. तर लक्षात घ्या, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. आणि त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना झाली. या सर्व वाङ्मयाला श्रुती वाङ्मय असं देखील म्हणतात. हे जे एकत्रित वाङ्मय आहे यांना श्रुती वाङ्मय असं म्हटलं जातं. याच्यानंतर वर्धमान महावीर आहेत, यांच्या संदर्भात आपण माहिती घेऊया. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार आहेत आणि त्यांचा जन्म कुंडग्राम, बिहार या ठिकाणी कुंडग्राम आहे या ठिकाणी झाला. इसवी सन पूर्व लक्षात घ्या 540 साली झालेला आहे. आणि त्यांच्या आईचे नाव त्रिशलादेवी व पित्याचे नाव सिद्धार्थ होते. ही महत्त्वाची माहिती त्यांच्याविषयी देता येणार आहे. आणि त्यांच्याबद्दल अजून माहिती सांगायला गेलो तर महावीरांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवल्यामुळे त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हणतात. महावीरांना जिन असं का म्हणतात असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर जिन म्हणजेच त्यांनी सर्व इंद्रियावर आपल्या विजय मिळवला होता आणि म्हणूनच त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असं म्हणतात. अहिंसा सगळ्यांना माहितीच आहे. कोणत्याही प्रकारचे हत्या न करणे म्हणजे अहिंसा आहे. लक्षात घ्या, सत्य, खरे बोलणे व वागणे, आस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य म्हणजे शुद्ध आचरण व अपरिग्रह म्हणजेच कोणत्याही प्रकारचा मालमत्तेचा साठा न करणे. ही पंचमहाव्रते महावीरांनी सांगितली. महावीरांची पंचमहाव्रते पुन्हा एकदा पहा. पहिला आहे अहिंसा, सत्य, त्यानंतर अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांची डिटेल माहिती या कंसामध्ये देण्यात आलेली आहे. पंचमहाव्रतांचे पालन करण्यासाठी त्यांनी काही नियम सांगितले, जसे मांस, दारू पिऊ नये, खोटे बोलू नये व सर्व स्त्रियांचा मान राखावा अशी त्यांनी शिकवण दिली. याचबरोबर पाहू शकता की सम्यक चरित्र म्हणजेच योग्य आचरण, सम्यक दर्शन म्हणजेच योग्य तत्वज्ञान, सम्यक ज्ञान म्हणजे सम्यक चरित्र व सम्यक दर्शन यांच्याविषयीचे योग्य ज्ञान असणे. तर ही त्यांनी त्रिरत्ने जी सांगितलेली आहेत यांना त्रिरत्ने असे म्हणतात. सम्यक चरित्र, सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान ही त्रिरत्ने जी आहेत ती महावीरांनी सांगितलेली आहेत. इसवी सन पूर्व 468ला बिहारमधील राजगृहाजवळ पावापुरी येथे महावीरांचे निर्माण झाले. बिहारमधील राजगृहाजवळ असणारे पावापुरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी महावीरांचं निर्माण झालं. महावीरांनी स्थापन केलेल्या जैन संघाचे पुढे श्वेतांबर, श्वेतवस्त्रधारी, त्याचबरोबर दिगंबर, वस्त्र न धारण करणारे हे दोन प्रकार पडले. तर अशा प्रकारे महावीरांसंदर्भात माहिती आपल्याला सांगता येईल. याच्यानंतर आपण घेणार आहोत माहिती गौतम बुद्ध. तर सगळ्यांना माहितीच आहे की गौतम बुद्धांचे नाव सिद्धार्थ होते. त्यांच्या आईचे नाव मायादेवी आणि पित्याचे नाव शुद्धोधन असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा व मुलाचे नाव राहुल असे होते. गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 साली कपिलवस्तू या ठिकाणी झाला. बिहारमधील गया हे एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाली. तो वृक्ष बोधिवृक्ष म्हणून प्रसिद्ध झाला. लक्षात घ्या, बोधिवृक्ष म्हणून तो वृक्ष प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासून ते बुद्ध म्हणजेच ज्ञानी म्हणून प्रसिद्ध झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम लक्षात घ्या की सारनाथ येथे वाराणसीजवळ हे ठिकाण आहे. येथे बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. सारनाथ या ठिकाणी वाराणसीजवळ जे आहे या ठिकाणी बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं आणि त्याला धर्मचक्र
प्रवर्तन असे म्हटलं गेलेलं आहे. दुःख, दुःखाचे कारण म्हणजे समुदाय, दुःख निवारण करण्याची शक्यता म्हणजेच दुःख निरोध आणि दुःख निवारण्याचा मार्ग म्हणजेच प्रतिपद, ही 4 आर्य सत्ये त्यांनी मांडली. याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच योग्य दृष्टिकोन, समतोल विचार, समतोल भाषण, योग्य व्यायाम, योग्य कृती, योग्य समाधानी व योग्य उपजीविका हा अष्टांग मार्ग त्यांनी सांगितला. अष्टांग मार्ग हा त्यांचा आहे आणि गौतम बुद्धांनी आपला उद्देश पाली या लोकभाषेतून मांडलेला आहे. लक्षात घ्या की उद्देश जो कोणत्या भाषेतून मांडलेला आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर पाली या लोकभाषेतून त्यांनी आपला उद्देश मांडलेला आहे. अष्टांग मार्गाबरोबरच पाळायच्या नियमांना पंचशील असे म्हणतात. लक्षात घ्या, हे अष्टमार्ग आहेत आणि यांच्यासोबत जे पाळावायचे नियम आहेत यांना पंचशील असे म्हणतात. अहिंसा, अस्तेय, इंद्रिय संयम, सत्यपालन आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे ही पंचशिले आहेत. भगवान गौतम बुद्धांची पंचशिले अहिंसा, अस्तेय, इंद्रिय संयम, सत्यपालन आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे ही पंचशिले आहेत. इसवी सन पूर्व 483 साली कुशीनगर, उत्तर प्रदेश येथे बुद्धांचे निर्वाण झाले. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच साहित्य. साहित्यामधले महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा. याच्यामध्ये व्यास मुनींनी लिहिलेला जय या वंशपायन आणि सौती यांनी भर घालून महाभारत हे काव्य तयार केले. व्यास मुनींनीच महाभारत हे काव्य तयार केले. याची डिटेल माहिती तुम्हाला याच्यामध्ये जय, वंशपायन आणि सौती यांनी भर घालून महाभारत हे काव्य तयार केले. पवित्र हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले आहे, रचलेले आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. महाभारत व्यासमुनी आणि वाल्मिकी ऋषींनी रामायण. तमिळ भाषेतील सर्वात जुने साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. संगम साहित्य म्हणून कोणते साहित्य ओळखले जाते? याच्यामध्ये तमिळ भाषेतील जुने साहित्य आहे त्यांना संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. संगम म्हणजे विद्वान लोकांच्या सभा, सिलगधिकरम आणि त्याचबरोबर सिलब्धिकरम आणि मणिमेखलाई ही संगम साहित्यातील 2 महाकाव्य आहेत. संगम साहित्यातील 2 महाकाव्य सिलब्धिकरम आणि मणिमेखलाई अशा प्रकारची ही 2 काव्य आहेत. बुद्धचरित्र हे प्रसिद्ध काव्य अश्वघोष या कवीने लिहिलेले आहे. बुद्धचरित्र हे प्रसिद्ध काव्य अश्वघोष या कवीने लिहिलेले आहे. महाभाष्य पतंजली, नाट्यशास्त्र भरतमुनी, स्वप्न वासदत्त भास हे ग्रंथ देखील याच काळामध्ये लिहिले गेलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब पाहू शकता की पंचतंत्र हा प्रश्न विचारला जातो. विष्णुगुप्त, हर्षचरित, बाणभट्ट, शाकुंतल व मेघदूत, कालिदास, मुद्रा राक्षस, विशाखादत्य, मृच्छकटिक, शूद्रक हे प्राचीन काळातील ललित साहित्य आहेत. वैद्यकशास्त्र याचा देखील आपण अभ्यास करूया. नागार्जुन या वैद्यकशास्त्राने रसचिकित्सा या ग्रंथात विविध रोगांवरील उपचारांची माहिती दिली आहे. सुश्रुत या शल्य विशारदेने सुश्रुत संहितेत शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि वाघभट्ट यांनी दिलेल्या ग्रंथामध्ये विविध रोगांची लक्षणं आणि उपचाराविषयी माहिती मिळते. तर यामध्ये पहिला प्रश्न सराव आहे. इसवी सनाची कालगणना कोणाच्या जन्मापासून सुरू होते? सम्राट अशोक, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर. यापूर्वीच आपण पाहिलं होतं की जन्मवर्ष यापूर्वी येशू ख्रिस्त आहेत. यांच्या जन्मापूर्वी इसवी सन पूर्व आणि इसवी सन सनाची कालगणना येशू ख्रिस्त यांच्या जन्मापासून सुरू होते आणि जागतिक स्तरावर प्रचलित असलेली इसवी सन ही कालगणना येशू ख्रिस्तांच्याच जन्मापासून सुरू होते. प्रश्न क्रमांक 2 आहे. ख्रिस्त जन्मापूर्वी घडलेल्या घटनांचा काळ कसा लिहितात? आपण यापूर्वी सांगितलं होतं इसवी सन म्हणजे जन्मानंतर, अश्मयुग यामध्ये येणार नाही आहे. इसवी सन पूर्व म्हणजेच ईस पूर्व हाच काळ तुम्हाला पाहता येणार आहे. प्राचीन काळ त्यापूर्वी देखीलचा आहे. त्यामुळे इसवी सन पूर्व येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 3 आहे. प्राचीन अवशेषांचा अभ्यास करणारे शास्त्र आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे. पुरातत्वविद्या, भूगर्भशास्त्र, इतिहासशास्त्र, समाजशास्त्र. तर आपण सांगितलं होतं की पुरातत्वविद्या म्हणजेच उत्खनात सापडलेल्या भौतिक अवशेषांच्या आधारे भूतकाळाचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला पुरातत्वविद्या असे म्हणतात. कायमस्वरूपी महत्त्वाची गतकालीन साधने जतन करणाऱ्या संस्थेला काय म्हणतात?
आपण यापूर्वी सांगितलेलं आहे, तुम्ही गेस करा. वस्तू संग्रहालय, अभिलेखागार, शाळा, ग्रंथालय. यापूर्वी सांगितलेलं आहे अभिलेखागार. ऐतिहासिक कागदपत्रे आणि महत्त्वाची साधने शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्याच्या ठिकाणास अभिलेखागार म्हणतात. भारतातील पुराण वस्तूंचे जतन करणारी मुख्य संस्था कोणती? साहित्य अकादमी, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार, इस्रो. अचूक उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय पुराभिलेखागार. भारताच्या अधिकृत ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी या संस्थेकडे देण्यात आली आहे. प्रश्न 6वा आहे, जमिनीखाली गाडले गेलेले अवशेष विशिष्ट पद्धतीने बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? शेती, बांधकाम, खोदकाम, पुरातत्वीय उत्खनन. तर याचं अचूक उत्तर आपण यापूर्वी सांगितलेलं आहे, पुरातत्वीय उत्खनन. पुरातत्व शास्त्रानुसार नियमानुसार केलेले शास्त्रोक्त खोदकाम म्हणजेच उत्खनन होय. 7वा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळाला काय म्हणतात? सुरुवातीला अश्मयुग होतं, सुवर्णयुग होतं, लोहयुग होतं की ताम्रयुग? तर याला म्हणतात अश्मयुग. मानवाने सुरुवातीला दगडी हत्यारांचा वापर केल्यामुळे या काळाला अश्मयुग म्हणतात. अश्म म्हणजे दगड. अश्मयुगाचे 2 भाग कोणते? आपण यापूर्वीच पाहिलेले आहेत. प्राचीन अर्वाचीन मुळातच नाही आहे, दगड मातीयुग नाही आहे, पूर्व व उत्तर नाही आहे, पुराश्म आणि नवाश्मयुग. तर लक्षात घ्या, दगडी हत्यारांच्या प्रगतीनुसार अश्मयुगांचे 2 टप्पे आपण सांगितले होते. अश्मयुगामध्ये ओबडधोबड अवजारे, नवाश्मयुग आहे याच्यामध्ये आकारांना म्हणजे जे दगडी अवजारे आहेत त्यांना शेप देण्याचं, प्रॉपर तीक्ष्ण किंवा इतर हत्यारं बनवणी असतील किंवा इतर साहित्य असतील, प्रॉपर मेकिंगचं काम या काळामध्ये झालं, म्हणून याला नवाश्मयुग असं म्हणतात. 1921 साली हडप्पा संस्कृतीचे अवशेष कोणत्या नदीकाठी सापडले? सरस्वती, गंगा, सिंधू, रावी. तर याचं अचूक उत्तर आहे रावी नदीच्या काठी. 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या खाली हडप्पा संस्कृती या ठिकाणचे म्हणजेच हडप्पा संस्कृतीचे अवशेष सर्वात आधी सापडले. हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव वैदिक संस्कृती, मेसोपोटेमिया संस्कृती, नागरी संस्कृती, सिंधू संस्कृती. आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. सिंधू संस्कृतीचा नाव याला देण्यात आलेले आहे कारण का हडप्पा संस्कृतीचा उगम आणि विस्तार सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये झाल्यामुळे तिला सिंधू संस्कृती असे म्हणतात. कालीबंगन हे सिंधू संस्कृतीतील शहर कोणत्या राज्यात आहे? गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थान. तर लक्षात घ्या की कालीबंगन हे राजस्थानमधील घग्गर नदीच्या पात्रामध्ये कालीबंगन हे शहर स्थित आहे. यासाठी आपल्या नोट्स अभ्यासा. अशा प्रकारचे प्रश्न देखील यावरती विचारले जाऊ शकतात. सिंधू संस्कृतीच्या क्षेत्राचा आकार आयताकृती, चौकोनी, वर्तुळाकार, त्रिकोणाकार. आपण यापूर्वी सांगितलं होतं की त्रिकोणाकार. सिंधू संस्कृतीचे सर्व सीमावर्ती बिंदू जोडलेले असतात, त्यामुळे साधारणतः त्रिकोणाकृती आकार तयार होतो. आर्यांचा सर्वात प्राचीन ग्रंथ किंवा आद्य ग्रंथ कोणता? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. तर आपण पाहिलं होतं की एकूण 4 वेद आहेत, त्यातील पहिला आद्य ग्रंथ आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा मानवी साहित्यातील सर्वात जुना आणि आर्यांचा पहिला ग्रंथ मानला जातो. प्रश्न 14, वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांना एकत्रितपणे काय म्हणतात? पुराणे, त्रिपिटके, श्रुतिवाङ्मय, महाकाव्ये. तर ही सगळी लक्षात घ्या, श्रुतिवाङ्मय वगैरे आहेत, तर ही सगळी वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, श्रुतिवाङ्मय आहेत. हे साहित्य पिढ्यानपिढ्या ऐकून श्रवण करून लक्षात ठेवले गेले, म्हणून याला श्रुतिवाङ्मय असं म्हणतात. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? तर लक्षात घ्या, पार्श्वनाथ, ऋषभदेव, नेमिनाथ आणि वर्धमान महावीर. आपण यापूर्वीच पाहिलं की वर्धमान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे आणि 24वे तीर्थकार मानले जातात. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला? लुंबिनी, पावापुरी, कुंडग्राम, सारनाथ. महावीरांचा जन्म कुंडग्राम या ठिकाणी झाला. जन्म वैशाली जवळील कुंडग्राम, सध्या ते बिहारमध्ये आहे. महावीरांच्या पितांचे नाव सिद्धार्थ, बिंबिसार, अजातशत्रू. महावीरांच्या पिताचे नाव सिद्धार्थ, बिंबिसार, अजातशत्रू, शुद्धोधन. तर पित्यांचे नाव आहे सिद्धार्थ. महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते आणि ज्ञातृक कुळाचे ते प्रमुख होते. महावीरांना जिन का म्हटलं जातं? कारण का ते राजे होते म्हणून, त्यांनी युद्ध जिंकले म्हणून, त्यांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवला म्हणून, ते खूप श्रीमंत होते म्हणून. तर त्यांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवला, स्वतःच्या मनावर मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजे विजेता असं म्हणतात. आस्तेय या महाव्रताचा अर्थ काय? आस्ते म्हणजे हिंसा न करणे, मालमत्ता न साठवणे, खरे बोलणे किंवा चोरी न करणे. तर याचा अर्थ होतो
चोरी न करणे. दुसऱ्याची वस्तू परवानगीशिवाय न घेणे किंवा चोरी न करणे म्हणजे अस्थेय. मालमत्तेचा साठा न करणे याला काय म्हणतात? अपरिग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, सत्य. तर याचं अचूक उत्तर आहे अपरिग्रह. गरजेपेक्षा जास्त वस्तू किंवा संपत्तीचा साठा न करणे याला अपरिग्रह असे म्हणतात. सम्यक चरित्र, सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान यांना काय म्हणतात? पंचशील, त्रिरत्ने, त्रिशरण, अष्टांग मार्ग. तर यांना त्रिरत्ने म्हणतात. जैन धर्मात मोक्षप्राप्तीसाठी या 3 तत्वांचं आचरण महत्त्वाचं मानलं जातं, म्हणून यांना त्रिरत्ने असे म्हणतात. महावीरांचे निर्वाण कोठे झाले? वैशाली, गया, पावापुरी, कुशीनगर. तर याचं अचूक उत्तर आहे पावापुरी. बिहारमधील पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी महावीरांनी देह त्यागला. जैन धर्मातील श्वेत वस्त्र धारण करणाऱ्या पंथाला काय म्हणतात? श्वेतांबर, श्वेत पांढरे अंबर वस्त्र धारण करणाऱ्या पंथाला श्वेतांबर असे म्हणतात. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? राहुल, सुदत्त, सिद्धार्थ, शुद्धोधन. आपण यापूर्वीच पाहिलं की शुद्धोधन हे कपिलवस्तूच्या शाक्य राज्याचे प्रमुख आणि बुद्धांचे पिता होते. बुद्धांच्या पत्नीचे नाव मायादेवी, त्रिशला, यशोधरा आणि गौतमी. तर यापैकी कोण आहे? अचूक उत्तर आहे यशोधरा. सिद्धार्थांचा सिद्धार्थ आहेत, बुद्ध आहेत, यांचा विवाह यशोधरा या राजकन्येसोबत झाला होता, म्हणून आन्सर क्रमांक सी करेक्ट आहे. गौतम बुद्धांचा जन्म सारनाथ, कपिलवस्तू, लुंबिनी, बोधगया, पावापुरी यापैकी कोणत्या ठिकाणी? तर याचं अचूक उत्तर आहे कपिलवस्तू, लुंबिनी. नेपाळच्या सीमेजवळील कपिलवस्तू येथे लुंबिनी उपवनात त्यांचा जन्म झाला. बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? गया, बिहार, कुशीनगर, लुंबिनी, राजगृह. तर याचं अचूक उत्तर आहे गया, बिहार. बिहारमधील गया हे उर्वेला वनात पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले? सम्राट, बुद्ध, तीर्थकार, जीन. तर सगळ्यांना माहिती आहे की सिद्धार्थ बुद्ध या नावाने, ज्याला सत्याचे ज्ञान झाले आहे अशा व्यक्तीला बुद्ध असे म्हणतात. बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनास धर्मचक्र प्रवर्तन, महाभिनिष्क्रमण, निर्वाण, बोधिसत्व. तर त्यांना म्हणतात धर्मचक्र प्रवर्तन. बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या उपदेशाला धम्माचे चक्र फिरवणे म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य कशावर आधारित आहेत? व्यापाराचे नियम, दुःखाचे स्वरूप व निवारण, युद्धाचे नियम, राजकारण. तर सगळ्यांना माहितीच आहे दुःखाचे स्वरूप व निवारण. जगात दुःख आहे आणि ते नाहीसे करण्याचा मार्ग हे बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगून स्पष्ट केलेलं आहे. गौतम बुद्धाने आपला उपदेश कोणत्या भाषेतून दिला? हिंदी, संस्कृत, प्राकृत, पाली. तर याचं अचूक उत्तर आहे पाली. बुद्धाने आपला उपदेश सर्वसामान्यांना समजावा यासाठी त्यांनी त्या काळातील लोकभाषा पाली वापरलेली आहे. अष्टांग मार्गाबरोबर पाळायच्या 5 नियमांना काय म्हणतात? पंचशील, धर्मचक्र, त्रिरत्न, पंचमहाव्रते. तर याचं अचूक उत्तर आहे पंचशील. हिंसा, चोरी, खोटे बोलणे यासारख्या वाईट गोष्टीपासून दूर राहण्याच्या 5 नियमांना पंचशील असे म्हणतात. गौतम बुद्धांचे निर्वाण कोठे झाले? सारनाथ, कुशीनगर, लक्षात घ्या पावपुरी, कपिलवस्तू. तर याचा अचूक उत्तर आहे कुशीनगर. बुद्धांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे वयाच्या 80व्या वर्षी महानिर्वाणास प्राप्त केले. महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? सगळ्यांना माहिती आहे व्यासमुनी, अश्वघोष, वाल्मिकी, कालिदास. सगळ्यांना माहिती आहे की व्यासमुनींनी महाभारत हे महाकाव्य लिहिले. कौरव पांडवांच्या युद्धावर आधारित महाभारत हे महाकाव्य महर्षी व्यासांनी रचले. हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता हा कोणत्या महाकाव्याचा भाग आहे? रघुवंश, रामायण, महाभारत, बुद्धचरित्र. महाभारतातील भीष्म पर्वामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय. रामायण हे महाकाव्य कोणी रचले? तुळशीदास, बाणभट्ट, वाल्मिकी ऋषी, व्यासमुनी. सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिकी, आदिकवी वाल्मिकी यांनी संस्कृत भाषेमध्ये रामायण महाकाव्य रचलेले आहे. तमिळ भाषेतील सर्वात जुने साहित्य कोणत्या नावाने ओळखले जाते? संगम साहित्य, बुद्ध साहित्य, वैदिक साहित्य, जैन साहित्य. प्राचीन काळी दक्षिण भारतात विद्वानांच्या सभांतून निर्माण झालेल्या तमिळ साहित्याला संगम साहित्य असे म्हणतात. संगमचा अर्थ आहे सैनिकी तुकडी, विद्वान लोकांच्या सभा, राजांचा समूह, व्यापारी पेठ. विद्वान लोकांच्या सभांना
लक्षात घ्या की प्राचीन दक्षिण भारतात कवी आणि विद्वानांच्या ज्या परिषदा भरत त्यांना संगम म्हटले जाई. तिलप्पधिक्रम हे कोणत्या काळातील महाकाव्य आहे? संस्कृत, पाली, संगम तमिळ, प्राकृत. आन्सर आहे संगम तमिळ. तिलप्पधिक्रम आणि मणिमेखलाई ही संगम साहित्य 2 प्रसिद्ध तमिळ महाकाव्य आहेत. बुद्धचरित हे प्रसिद्ध काव्य अश्वघोष, कालिदास, भास आणि शूद्रक. तर याचं अचूक उत्तर आहे अश्वघोष. कवी अश्वघोषांनी गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित बुद्धचरित हे संस्कृत काव्य लिहिले. महाभाष्य हा ग्रंथ कोणाचा आहे? पातंजली, भरतमुनी, विशाखादत्त, नागार्जुन. तर याचं अचूक उत्तर आहे पातंजली. ऋषी पातंजली यांनी पाणिनीच्या व्याकरणावर आधारित महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? भरतमुनी, अश्वघोष, भास, कालिदास. याचं अचूक उत्तर आहे भरतमुनी. भरतमुनींनी नृत्य आणि नाटकांच्या सिद्धांतावर आधारित नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. स्वप्न वासदत्त हे नाटक कोणाचे आहे? बाणभट्ट, विशाखादत्त, भास, शूद्रक. तर याचं अचूक उत्तर आहे भास या कवीने 13 नाटके लिहिली, त्यापैकी स्वप्न वासदत्त हे सर्वात प्रसिद्ध आहे. पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक वाल्मिकी, कालिदास, व्यास, विष्णू शर्मा. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा ऑप्शन आहे विष्णू शर्मा, विष्णुगुप्त. तर विष्णू शर्मा यांनी नीतिमत्ता शिकण्यासाठी प्राण्यांच्या गोष्टींच्या माध्यमातून पंचतंत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. हर्षचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कालिदास, बाणभट्ट, अश्वघोष, पातंजली. याचं अचूक उत्तर आहे बाणभट्ट. राजा हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित बाणभट्ट यांनी हा हर्षचरित्र लिहिलेला आहे. शाकुंतला आणि मेघदूत ही साहित्यकृती कोणाची आहे? कालिदास, शूद्रक, विशाखादत्त आणि भास. तर याचं अचूक उत्तर आहे कवी कालिदास यांनी अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक आणि मेघदूत खंडदा काव्य लिहिलेले आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुद्रा राक्षस या नाटकाचा लेखक कोण? विशाखादत्त, बाणभट्ट, शूद्रक, भरतमुनी. याचं अचूक उत्तर आहे विशाखादत्त. विशाखादत्त यांनी मौर्य काळातील राजकीय घडामोडींवर आधारित मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेले आहे. रसचिकित्सा या ग्रंथात विविध रोगांवर उपचार कोणी दिले आहेत? वाघभट्ट, सुश्रुत, नागार्जुन, चरक. तर याचं अचूक उत्तर आहे नागार्जुन यांनी पारा आणि इतर धातूंच्या वापरावर रसचिकित्सा हा ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्राचीन भारतातील प्रसिद्ध शल्य विशारद कोण होते? शल्य विशारद कोण होते? नागार्जुन, सुश्रुत, वाघभट्ट, पतंजली. सुश्रुत यांनी शरीराची रचना आणि विविध शस्त्रक्रियांची माहिती देणारा ग्रंथ लिहिलेला आहे. याचं कारण प्राचीन भारतातील प्रसिद्ध शल्यविशारद म्हणून त्यांना गौरविलं जातं. सुश्रुत संहिता हा ग्रंथ कशावर आधारित आहे? गणित, संगीत, शस्त्रक्रिया, खगोलशास्त्र. तर याचं अचूक उत्तर आहे शस्त्रक्रिया. सुश्रुत संहिता हा प्राचीन शस्त्रक्रियेवरील सर्वात अधिकृत ग्रंथ मानला जातो. तर अशा प्रकारे ही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आपण पाहिले. तर अशा प्रकारे सामान्य ज्ञानावर आधारित इतिहासातील महत्त्वाचे प्रश्न पाहिले. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. लवकरच भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये.